अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील संपूर्ण अध्यायांचे मराठी अनुवाद. स्वामी भक्तांनो, ग्रंथ वाचले नाही तर संत समजत नाहीत आणि संत समजले नाहीत तर भगवंत समजत नाहीत. याच कारणासाठी भगवंतांचे, संतांचे, त्यांच्या अवतारांचे चरित्र वर्णन केलेले जे पवित्र ग्रंथ आहेत त्यांच्या अध्यायांचे आपण मराठीमध्ये अनुवाद श्रवण करत आहोत. आतापर्यंत आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 11 अध्यायांचे मराठी अनुवाद श्रवण केले आहेत. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सर्वात आधी. स्वामी भक्तांनो, चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 12व्या अध्यायाच्या मराठी अनुवादाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री बाळप्पा गाणगापूर येथून अक्कलकोट येथे आलेत हे आपण मागील अध्यायात वाचून पाहिलेत. ते गाणगापूरवरून अक्कलकोटला येत असताना पायीच येतात व येता येता त्यांना 2 दिवस लागतात. त्यावेळी वाटेत ते आपल्या गुरूंचे चिंतन करतात आणि म्हणूनच एवढे अंतर चालून सुद्धा त्यांना थकवा म्हणून काहीच जाणवत नाही. येथे आल्याबरोबर ते स्वामी समर्थ महाराजांना खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतात. खडीसाखर महाराजांना खूप आवडीची असते. ज्यावेळी श्री बाळप्पा अक्कलकोटला येतात तेव्हा श्री स्वामी महाराज खास बागेत जमिनीवर निजलेले असतात. त्यावेळी खास बागेत स्वामी महाराजांच्या भक्तांची खूप मोठी रीघ लागलेली होती. एवढ्या मोठ्या गर्दीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला दर्शन होईल किंवा नाही याबाबत श्री बाळप्पा साशंक होते. त्याचवेळी श्री स्वामी महाराजांची बाळप्पा यांच्यावर नजर गेली. तसे असताना स्वामींनी तेथील एका सेवेकऱ्याला बाळप्पा यांना आपल्या जवळ आणण्यास सांगितले. श्री स्वामी महाराजांचे अजानुबाहू शरीर, दैवीय व तेजपुंज रूप पाहून क्षणभर त्यांचे डोळे दिपून गेले व ते समाधी अवस्थेत गेले. त्यानंतर महाराजांनी खास बागेतील प्रत्येक वृक्षाला आलिंगन दिले. प्रत्येक वृक्षाला स्वामी महाराजांचे आलिंगन म्हणजे त्यांचे श्री बाळप्पा यांचे प्रती प्रेम हे होय. थोड्याच वेळात बाळप्पा शुद्धीवर आलेत व लगेच त्यांनी स्वामी महाराजांना मिठी मारली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते त्यांचे अश्रू महाराजांच्या चरणावर पडत होते. तेव्हा असे वाटले की त्यांनी स्वामी महाराजांना एक प्रकारे त्यांच्या चरणास अभिषेकच केला की काय असे त्यांना वाटू लागले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन श्री बाळप्पा धन्य झालेत. श्री बाळप्पा अक्कलकोट येथे पोहोचलेत खरे, पण तेथे त्यांच्या दर्शनास असे आले की तेथे स्वामी महाराजांच्या सेवेची उपेक्षा होत आहे. तेथे त्यांच्या सेवेकरात खूप मोठी भांडणे होत आहेत व ते सर्व काही आपापल्या स्वार्थातच मस्त आहेत. पण बाळप्पा तेथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या वागणुकीच्या जोरावर व सामंजस्याने सर्वांचे आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मठामध्ये जेवढे काही सेवेकरी होते त्यांना आपापली कामे वाटून दिली व त्यामुळे थोड्याच दिवसात तेथे शांतता आली. त्यांच्या ह्या सरळ स्वभावामुळे श्री बाळप्पा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवडीचे शिष्य झाले. पण त्यामुळे तेथील काही सेवेकरी व विशेष करून सुंदरबाई हिला ते काही पटलं नाही. त्यामुळे ते बाळप्पा यांचा द्वेष करू लागले. तरी पण बाळप्पा यांनी आपले कार्य चालूच ठेवले व तेथील सेवेकऱ्यांसाठी एक विशेष पद्धत चालू केली. त्यामुळे श्री स्वामी महाराजांची पूजा व दर्शनासाठी श्री बाळप्पा यांनी केलेली व्यवस्था चांगली झाल्याने सर्वच भक्तांना महाराजांचे दर्शन घेणे सोयीचे झाले. बाळप्पा यांच्या कार्यामुळे श्री स्वामी महाराजांची त्यांच्यावर होत असलेल्या प्रीतीमुळे तेथील समुदायात त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण झाली व त्याचेच पर्यावसान हे असे झाले की
कोण्या एका दुष्ट व्यक्तीने बाळप्पा यांना कानोल्यातून विष खाऊ घातले व त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यामुळे त्यांना पोटदुखीची व्याधी उत्पन्न झाली. तरी पण ते स्वामी महाराजांची नित्यसेवा करीतच राहिले व त्यांच्यावर महाराजांची कृपा असल्यामुळे त्यांना त्या विषापासून काहीही झाले नाही. महाराजांच्या आशीर्वादाने ते विष त्यांच्या बेंबीतून वाहत राहिले व ते त्या संकटातून बचावले. जेव्हा बाळप्पा महाराजांच्या पूजेबरोबर शिवाची पूजा करू लागले तेव्हा ते सुंदराबाई हिला रुचलं नाही. तिने ईर्ष्यावश होऊन बाळप्पा यांना पूजा करण्यास मनाई केली. श्री चोळप्पा यांचा नातेवाईक श्री श्रीपाद भट्ट पण त्या सेवेकरी गटात होता. त्याने सुंदराबाई व बाळप्पा यांचे भांडण दुरूनच ऐकले होते. त्यांना सुद्धा चोळप्पा यांचे मठात राहणे आवडत नव्हते. परंतु श्री स्वामी महाराजांचं त्यांच्याविषयी असलेलं प्रेम पाहून श्रीपाद भट्टांना श्री चोळप्पा यांना बोलण्याची हिंमत होत नव्हती. एकदा योग्य ती संधी पाहून श्री श्रीपाद भट्ट बाळप्पा यांना स्पष्ट म्हणाला की तुम्ही या मठात आल्यापासून येथे आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या गावी परत जावे. तेव्हा बाळप्पा म्हणाले की ठीक आहे, मला त्याची काही समस्या नाही, कारण मी येथे पैसे कमवण्यासाठी आलेलो नाही. मला फक्त येथे राहून परमार्थ गाठायचा होता. परंतु आपली मनस्थिती लक्षात घेता मी याबाबत श्री स्वामी महाराजांना बोलतो व त्यानंतर त्यांनी जर मला घरी जाण्याची परवानगी दिली तर मी येथून निघून जातो. याची प्रचिती म्हणून श्रीपाद भट्टांनी स्वतःच 2 चिठ्ठ्या टाकून पाहिल्या. त्यात जर जायची परवानगी असेल तर हो व नसेल तर नाही अशा चिठ्ठ्या टाकल्या. वर त्या चिठ्ठ्या जेव्हा उघडल्या तेव्हा त्यात लिहिले होते की बाळप्पा यांनी येथेच राहून चाकरी करावी. त्यांच्यावर महाराजांचे एवढे मोठे प्रेम व श्रद्धा होती, त्यांना महाराज कसे जाऊ देतील. त्यामुळे पुढे बाळप्पा पुन्हा महाराजांच्या सेवेत रत झाले. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 12वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, आपले जर कर्म चांगले असतील आणि निस्वार्थ भक्ती असेल तर स्वामी आपल्याला कधीच अंतर देत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांना कधीच स्वतःपासून दूर जाऊ देत नाहीत. ते कायम त्यांच्या सोबतच राहतात आणि पदोपदी त्यांना पाठिंबा देतात. अशा सर्वश्रेष्ठ गुरूंची साथ लाभणे, त्यांचे मार्गदर्शन लाभणे हे भेटणे हे एका भक्तांसाठी जणू स्वर्गच भेटल्यासारखे आहे. चला तर मग सर्व भक्तांनो, आपण स्वामींची अगदी निस्वार्थ सेवा करूयात, आपले कर्म चांगले ठेवूयात आणि जास्तीत जास्त स्वामींचे नामस्मरण करूयात. स्वामींची कृपा कायम आपणा सर्व स्वामी भक्तांसोबत राहो ही स्वामींच्या चरणी विनंती करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढील अध्यायाचे 13व्या अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण करण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन त्वरित भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.